आपण अध्यक्षांची भूमिका ही चांगल्या पद्धतीने आपण युवकांना मार्गदर्शन करून निभावली। यानंतर मी आझाद मंडळाचा अध्यक्ष गोपाल पोहरे आपलं आभार प्रदर्शन करीत अशी मी त्याला विनंती। आज या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल मी डॉक्टर डी पाटील सरांचं मनस्वी आभार व्यक्त करतो। तसेच माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी राजदत्तभाऊ मानकर, राजेश पाटील राजे, अमोल गाव विरोकार, मान्य धाकडे साहेब अमरावतीवरून आणि आमचे मामा वसंतराव माळी, दीपकदादा पोहरे, हिमतरावजी मेटांगे, रामेश्वरजी माळी या ठिकाणी आले। वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, ग्रुपच्या वतीने आभार व्यक्त करतो। तसेच त्यानंतर बाहेर गेलं तर आपल्याला भरपूर असं आर्थिक बाबी समजतात आणि विशेष करून आपल्या भागात खऱ्या अर्थानं जर पैसा न येण्याचं कारण असेल तर आपलं सहकार आहे। सहकाराला कुठेतरी योग्य दिशा हे आजच्या तरुणांना लक्षात घालून दिली पाहिजे असंच मला या ठिकाणी वाटते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून मान्य धाकडे सरांना मी एवढं सांगतो किंवा हे जे आज संख्या जरी तरुणांची कमी असली परंतु यांच्या सोबत प्रत्येक गावातून एक जण झाला, परंतु यांच्या सोबत आणखी विद्यार्थी गावातील तरुणांना सर्व विद्यार्थी प्रेरित करतील असं मी त्यांच्या वतीने तुम्हाला सांगतो। तसेच तर जास्तीत जास्त पैसा आपल्या भागात कसा येईल हा म्हणजे आपण भगतसिंगला आदर्श मानतो, वेगवेगळ्या समाजसेवकांना आदर्श मानतो। त्यांचं काम काय आहे, आजच्या काळाला खरी गरज काय आहे, खरी गरज आजच्या काळाला आर्थिक साक्षर होण्याची आहे। आणि आर्थिक साक्षर म्हणजे आपल्या भागात जास्तीत जास्त पैसा हा कुठल्याही माध्यमातून यायला पाहिजे, कुठल्याही माध्यमातून। आता आर्थिक क्षेत्रात काम करणारे विविध माध्यम आहेत। आम्ही ज्यांच्यासोबत काम करतो असे जवान साबळे त्यांची संघटना म्हणजे सामाजिक समाज ब्रिगेडचे जे प्रवीणदादा गायकवाड आहे त्यांनी आतापर्यंत 8000 तरुणांना विदेशात पाठवलेलं आहे, वेगवेगळ्या कंट्रीत पाठवलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने